नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. महापालिका पत्रकार कक्षात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. आणि भव्य संविधान गौरव रॅली उत्साहात पडली पार. संपूर्ण जगभरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी देखील बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ठाणे महापालिकेमध्ये असणाऱ्या पत्रकार कक्षात साजरी केली. यावेळेला ठाण्याच्या प्रथम नागरिक महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका मनीषा भगत यांच्या समवेत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय पितळे आणि सर्व पत्रकार उपस्थित होते. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून ज्येष्ठ छायाचित्रकार समीर मार्कंडे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन देखील भरवण्यात आलं असून या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार कुणाल भोईटे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केलं. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येते का याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्री सरनाईक म्हणाले की मोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचं म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यासारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही. तसंच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात. अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्यात. ते पुढे म्हणाले की ज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणं जितकं आवश्यक आहे तितकंच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता आणि वाचता येणं बंधनकारक राहील. नियमांचं पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसंच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीनं परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली भव्य संविधान गौरव रॅली आज उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा या रॅलीचं 3रं वर्ष असून ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत कार्यक्रमाला यशस्वी केलं. या रॅलीमध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी 9 वाजता भाजपा खोपट कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोटनाका, संविधान चौक असा मार्गक्रमण करत रॅली पुढे सरकली. संविधान चौक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर रॅलीनं पुढे अशोक टॉकीज मार्गे ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक गाठलं. इथेही बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. कार्यक्रमात कार्यकर्ते, नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. 3 वर्षाचं ऑडिट झालं आहे. ज्या वेळेला मी मागच्या वर्षी हा विषय उपस्थित केला त्यानंतर घाईगर्दीमध्ये यांनी 3 वर्षाचं ऑडिट केलं आहे. परंतु सर्व विभागाचं ऑडिट करायला लागतं. लेखापरीक्षण अहवाल जो आहे त्या लेखापरीक्षण अहवालाच्या माध्यमातून इथे जेवढ्या म्हणून महापालिकेच्या मालकीच्या प्रॉपर्टी आहेत या प्रॉपर्टीचं ऑडिट पहिले करायला पाहिजे, ते केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे या निमित्ताने मी हे सांगेन की या सगळ्या मालमत्तांचं हे कोणाकडे दिलं आहे, कोण ताबा आहे, कोण वापरतं आहे, त्याचं काय चाललेलं आहे, चुकीच्या पद्धतीने याचा वापर चाललेला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लोकांना या प्रॉपर्टीचा लाभ दिलेला आहे, तर हे सगळं ऑडिट केल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यामुळे माझी ही मागणी राहील की शासनाने या प्रॉपर्टीचं ऑडिट करावं. सर, SIR संदर्भात मोहीम राबवत आहे.
रहिवाशांच्या विरोधानंतरही ज्ञानेश्वर नगर येथील नाना नानी पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आलाय. रहिवाशांनी विनंती केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आरोग्य केंद्र अन्यत्र उभारण्याची कडक सूचना देत आणखी निधी उपलब्ध करून नाना नानी पार्क अद्ययावत करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ज्ञानेश्वर नगर येथील रहिवाशांनी उपस्थित राहून आमदार संजय केळकर यांना निवेदन दिलं. या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेलं उद्यान पडीक अवस्थेत पडून असून रहिवाशांच्या विरोधानंतरही त्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात आल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज करण्यात यावं अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, पण ते उभारण्याची जागा ही नाही अशी कडक समजही केळकर यांनी अधिकाऱ्यांना दिली. लवकरच या पार्कची पाहणी करून रहिवाशांच्या हिताचा निर्णय घेण्यास प्रशासनाला भाग पाडू असं केळकर यांनी माध्यमांना सांगितलं. या कार्यक्रमात पाचपाखडी आणि लोकमान्य नगर येथील SRA प्रकल्पातील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. या दोन्ही योजना सुरू असून उच्च अधिकार कमिटीमार्फत या योजनांना अद्याप ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलेलं नाही. त्यामुळे रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित राहिलेत. सुरू असलेल्या SRA योजनांना क्लस्टर योजनेतून वगळण्यात आलं असताना त्यांना ना हरकत प्रमाणपत्र न देण्यासाठी कमिटीवर कोण दबाव टाकतोय असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी या योजना तातडीनं तपासून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश कमिटीतील अधिकाऱ्यांना दिलेत. या कार्यक्रमात कशेळी, ढोकाळी, कोलशेत येथील रहिवाशांनीही फसवणुकीबाबत निवेदनं दिली आहेत. विकासकांनी पैसे घेऊनही नागरिकांना घरं दिलेली नसून करारही करण्यात आलेला नाही. याबाबत लवकरच आयुक्तांना भेटून आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून विकासकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. सर योजनेतून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले. मतदार याद्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी BLO म्हणून चतुर्थ श्रेणी कामगारांना पालिकेनं नेमलं होतं. यात अल्पशिक्षित शिपाई आणि सफाई कामगारांचा समावेश होता. प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांचा गोंधळ उडत असल्यानं हे काम त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. ही अन्यायकारक निवड रद्द करण्यासाठी आमदार केळकर यांनी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानुसार या नेमणुका रद्द करण्यात आल्यानं सफाई कामगारांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपस्थित राहून केळकर यांचे आभार मानलेत. आज आमच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या ठिकाणची लोक, समूह किंवा व्यक्ती हे समस्या घेऊन आले. सर्वात प्रामुख्याने ज्यांचे प्रश्न सुटले तेही आले. आता BLO जे ते चतुर्थ श्रेणीतले यांनी अपॉइंट केले होते तर त्यांना त्याच्यातून मुक्त केलेलं आहे. कारण की ते सफाई कामगार होते, चतुर्थ श्रेणीतले होते आणि SIRच्या कामासाठी त्यांना त्यांनी नियुक्ती दिली होती आणि त्याच्यामुळे ते अतिशय त्रस्त होते. कारण की ते काम त्यांच्याकडनं होणं शक्य नव्हतं आणि त्यांचा तो आता विषय संपला. त्यांना त्या कामातून मुक्त केलं आणि ते त्याच्याकरता आपल्याला धन्यवाद द्यायला आले होते. दुसरं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मैदानं आहेत किंवा नाना नानी पार्क आहे किंवा लहान मुलांच्याकरता खेळणी ठेवलेली अशा जागा आहेत, त्या जागेचा निरनिराळ्या दुसऱ्या कामाकरता वापर सुरू होण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आपल्या इथे ज्ञानेश्वर नगर म्हणून भाग आहे, त्या भागामधले लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन देखील पूर्वी केलं होतं, पण तरी देखील त्याला न जुमानता त्या ठिकाणी दवाखाना सुरू करण्याचा घाट घातला जातो. आता दवाखाना हे एखाद्या मैदानात किंवा बगीच्यामध्ये करणं हे योग्य नाही. त्या ठिकाणी उलट अधिक चांगल्या स्थितीमध्ये निधी देऊन महापालिकेने त्या ठिकाणी पुन्हा एकदा लहान मुलांकरता खेळण्याची जी वस्तू आहे त्या ठेवणं, नाना नानी पार्क जपणं हे त्यांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे तो आग्रह या सगळ्या नागरिकांचा आहे, तिथल्या रहिवाशांचा आहे. मी ताबडतोब संबंध बाबासाहेब आंबेडकरांना देशात म्हणावा तितका मान दिला जात नाही अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. पक्षातर्फे टाऊन हॉलमध्ये डॉक्टर आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून त्याचं उद्घाटन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते झालं.
बल्लाळ बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण झालं तरच घटनेचं रक्षण आणि उपेक्षितांचा विकास होईल असं सांगितलं. भारतीय समाजात सर्वसमावेशकता असणं गरजेचं आहे, परंतु प्रचलित राजकारण त्याला बगल देत आहे असं निरीक्षण बल्लाळ यांनी नोंदवलं. समाज आत्मविश्वास गमावून बसल्याचं अनेकदा जाणवतं, कारण तो बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मंत्रापासून भरकटलाय, असंही बल्लाळ यांनी स्पष्ट केलं. आमदार आव्हाड यांनी घटनेवर होत असलेल्या आघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि हे प्रयत्न थांबले नाहीत तर देशाचे तुकडे होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महिलांना मतदानाचा हक्क घटनेनं दिला असला तरी मतं विकू नका असं सांगणाऱ्या बाबासाहेबांचे मात्र लाडक्या बहिणीनं ऐकलं नाही असंही ते म्हणाले. भारतानं इराणच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं असंही ते म्हणाले. सरकार विविध संस्थांच्या माध्यमातून मूलभूत हक्कांची पायमल्ली करत असून त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो अशी टीका आव्हाड यांनी केली. शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. विजय कदम यांनी आभार मानले. छायाचित्र प्रदर्शन हे उद्या संध्याकाळपर्यंत खुलं राहणार आहे. प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. ई वाहन सुधारणांसाठी पालिका हद्दीत चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असून 19 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील. ठाणे महापालिकेत 2022च्या महासभेत चार्जिंग स्टेशन सुरू करण्याबाबत ठराव झाला होता. त्यासाठी 30 संभाव्य जागांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 19 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतलाय. हा प्रकल्प PPP तत्वावर उभारण्यात येतोय. दरम्यान प्रति युनिट किमान ₹1 दरानं जास्तीत जास्त महसूल देणाऱ्या संस्थेची निवड करण्यात येईल. त्यासाठी तांत्रिक पडताळणीनंतर पात्र निविदाधारकांची अंतिम निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. ई चार्जिंग स्टेशन प्रकल्पासाठी सुमारे ₹10,50,00,000 गुंतवणूक अपेक्षित आहे. चार्जिंग स्टेशनसाठी निवडलेल्या ठेकेदाराला पालिकेकडून 4 ते 5 मीटर रुंद आणि 20 ते 30 मीटर लांबीची जागा मिळेल. विशेष म्हणजे ही जागा 10 वर्षांसाठी दिली जाणार आहे. उभारणीपासून संचालन, देखभाल, वीज जोडणी, आवश्यक ती परवानगी आणि सुरक्षेची जबाबदारी देखील संबंधित ठेकेदाराला राहील. पहिल्या 3 वर्षाचा लॉक इन कालावधी निश्चित केला असून चार्जिंग दर हे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरवले जातील. या ठिकाणी व्यावसायिक जाहिरातींना परवानगी नसेल. नौपाडा, कोपरी, उथळसर, बागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगर, माजिवडा, मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ई वाहनधारकांसाठी चार्जिंगची सोय होईल. ठाणे महापालिकेचा हा निर्णय हरित वाहतुकीकडे मोठं पाऊल मानलं जात आहे.